तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत
अवतार तुम्हा धराया पारण उद्धराया जन जन जीवा वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया पारण उद्धराया जन जन जीवा तुका म्हणे गुण चंदनाची अंगी कैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जन जीवा विठाला
या अभंगातून आज हा अभंग घेण्याचं कारण असं आहे
हा जो भक्तिविजय ग्रंथ आपण आज श्रवण केला, दररोज श्रवण केला, त्याच्यातून पूर्ण संतांचं वर्णन आहे. आणि भक्तिविजय म्हणजे भक्तीचं वर्णन आहे. या समाजाने, या जीवाने कशी भक्ती करावी, भाव कसा असावं, जर हे केल्याने काय होत झालं पाहिजे, तर पाच गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये वाढ झाली पाहिजे, ते म्हणजे भक्ती, सुख, धर्म किंवा 4 नाम विठोबाचे याचं वाढ झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा भक्तिविजय ग्रंथ कशासाठी ठेवला तुमच्या समोर? कारण हे संतांच्या जीवनामध्ये प्रसंग घडले कसे, त्याचं आपण अनुकरण घेतलं पाहिजे, जीवनामध्ये उतरलं पाहिजे. की संत जर परमार्थ करू शकतात, आपण सुद्धा केलं पाहिजे आणि आपण आपल्याकडून सुद्धा होईल, त्यासाठी हा ग्रंथ आहे. बरं ठीक आहे, आता श्रावण संपला. आपण श्रावण असला की आता बघा, जे धार्मिक लोक आहेत ना, ते घरामध्ये प्रत्येक जण कुणी सगळे मिळून लावतात ग्रंथ, कुणी घरातल्या घरात वाचतात. पण हा ग्रंथ फक्त श्रावणापुरता मर्यादित आहे का? नाही. ज्याला जमेल तसं भाव धरोणी या वाचे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी म्हणजे गीता, म्हणजे प्रत्येक ग्रंथ आपण कसं वाचलं पाहिजे हा पुरावा सांगितला. भावधरणीया वाचे ज्ञानेश्वरी. तर काय होतं त्याच्याने? कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण. स्वतःच्या मुखात भगवान परमात्मा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगतात की बाबा काय कर, माझे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण. सांगतो श्री विष्णू, स्वतःच्या मुखात भगवान परमात्मा समाजाला सांगतात, अर्जुनाला सांगतात, नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव. नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. किती अध्याय? 18 अध्याय. एक ओवी फक्त अनुभवा जीवनामध्ये, एक ओवी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकाटल. एक ओवी अनुभव जीवनामध्ये, जीवनाचा सार्थक झाल्याशिवाय राहणारा मायबाप माझे ज्ञानोबर आहे. 9व्या अध्यायामध्ये सांगतात, तरी अवधाने केले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? उघड आहे का? उघड आहे का सांगितलं काय? जे मी तुम्हाला सांगतोय ना, हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, विनंतीपूर्वक सांगतो. जे तुम्हाला मी सांगतो ना, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावा. सुखाला नव्हे, ब्रह्मसुखाला पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप हा जो ग्रंथ आपण श्रवण केला, तो जो श्रवण करतो, जो पठण करतो, त्याला कुठल्या प्रकारची भूतबाधा लाभत नाही.
तो नम्र होतं, त्याला ज्ञान प्राप्त होतं. परंतु मायबाप ज्ञान प्राप्त झाल्याने जर तुम्हाला अहंकार झाला तो विषयाचा पेला हातामध्ये घेतल्यासारखं होईल. पण जर तुम्हाला ज्ञान झालं आणि ज्ञान होऊन जर तुमच्यामध्ये नम्रता निर्माण झाली ना तर अमृताचा पेला हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून फक्त श्रावण पुरता मरायला हा ग्रंथ ठेवायचा नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा सार दररोज चालू ठेवलं पाहिजे. आता मार्गशीर्ष महिना येणार कडाक पठण नित्यनेम नित्यनेमाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याला जमली. प्रत्येकाने नित्यनेम ठरवा. मी दररोज 5 रुपया वाचणार. फक्त श्रावण पुरतामध्ये कशाला वाचायचं? सकाळी उठून 5 रुपया वाचा, रात्री संध्याकाळी 5 रुपया वाचा. झालं ना समाधान? काय पाहिजे जीवनामध्ये? 5 रुपया अनुभव. विठाला विठाला तुम्ही संत माय बाप कृपावंत. जगद्गुरु तुकोबारा संत नव्हते. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये बाबाजीच्या चैतन्यासारखे महात्मे जीवनामध्ये आले. जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखे महात्मे जीवनामध्ये आले तेव्हा ते म्हणतात बाबाजी आपल्याला सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि म्हणून तुकोबारा मग तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत कोण आहेत? माय बाप आहेत. का म्हणावं जगद्गुरु तुकोबारांना? कारण जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखे महात्मे आले आणि ते त्यांना दिलं भोजन मागती तुपपावशन. जे त्यांना हवं होतं ते भेटल्यानंतर ओतोरला बाबाजी चैतन्याकडून त्यांना जो अनुग्रह प्राप्त झाला. म्हणून तुकोबारा म्हणतात की संतांना शरण जा. संतांना शरण गेल्यानंतर संत कशासाठी जन्माला आले? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन चढ जीवा. पण तेवढ्याने भागत नाही. संत जीवनामध्ये आल्यानंतर तुमचा धर्म टिकून राहतो. संत जीवनामध्ये आल्यानंतर तुमचा कुळाचा उद्धार होतो. संत जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या सुखामध्ये वाढ होते. संत जीवनामध्ये आल्यानंतर तुमचा शरीर पवित्र होतो. काय पाहिजे? पवित्र ते कुल पवित्र ते देह वाणी पुण्यवंत. शरीर कशाने पवित्र होतं? तयाच्या चिंतने तर दिलं दोषी. म्हणजे अखंड भगवंत परमात्माचं मुखामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे तेव्हा हा शरीर पवित्र होतं. वाणी पुण्यवान होते. पण आपण घेतच नाही. घेतो का आपण? नाही घेत. नामा विनमुख मागच्या कीर्तनाला मी बोललो होतो. मुखामध्ये नाम नाही घेतलं तर काय होतं? मी म्हणत नाही ज्ञानोबा म्हणतात नामाचे विरोध करणार पापिया हरियन धावे न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरतील. मुखात जर नामाविना मुख सर्पाचे ते गेलं. तुम्ही बोला एकाच महाराजांचा हरिपाठ आहे, ज्ञानोबरांचा हरिपाठ आहे. काय सांगतात? जर मुखात नामस्मरण नसेल मग आपण शोधायचंय की आपल्या मुखामध्ये नाम घेतो का आपण? बरं ठीक आहे, आपण मुखामध्ये मंत्र म्हणतो. नाम घ्या. मंत्र तर म्हणतो जो आपण रामकृष्ण हरी म्हणतो की मुखामध्ये नामस्मरण घेतल्यानंतर हे शरीर पवित्र होतो. कुळाचा उद्धार होतो. सुखामध्ये वाढ होते. कुळाचा उद्धार होतो. धर्म टिकून राहतो. त्याच्यासाठी सांगतात जगात गुरु तुकोबारायचं. तिकडे जाऊ, तिकडे लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या. कीर्तन शॉर्टकट मध्ये करू आपण. विठाला जगात गुरु तुकोबाराय संत असून सुद्धा म्हणतात की संतांना शरण जा. जगद्गुरु तुकोबाराय हा कोण होते? जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम. तुकाराम नाम घेता काप्याचे तुकोबाराय. त्याला यम सुद्धा कापायचा ते तुकोबाराय. म्हणे रामेश्वर भट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या असे तुकोबाराय.
तुम्हा मला उद्देश करतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये संघर्ष खूप आले. आपल्या जीवनामध्ये एवढा संघर्ष आला नाही मायबाप. जगद्गुरु तुकोबारायांचे आई वडील लहान असताना गेले. 18 ते 19 वर्षाचे जगद्गुरु तुकोबारा होते. वडील गेले, एका वर्षामध्ये आई गेली. किती जीवनामध्ये संघर्ष. जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबाची पूर्ण संसाराची जबाबदारी तुकोबारायांची पडली. किती संघर्ष जीवनामध्ये. हा, पहिली पत्नी आजारी पडून गेल्या, मुलगा गेला, दुष्काळ पडला, तरी तुकोबारायाने हार मानली नाही. भगवान परमात्म्याचं भजन काय त्याने सोडलं. जगद्गुरु तुकोबारायांना वेडा तुका म्हणावं लागले. तर तुकोबाराला समजलं होतं काय हे सगळं काय आहे, नाशवर आहे. हे सगळं काय आहे, माईक आहे. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संतमाय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवानू. तुकोबाराय म्हणजे तुमची कीर्ती काय मानू. आई वडिलांचं वर्णन करता येईल का आपल्याला. करतात ते शॉर्टकट करतात. त्यांच्या उपकारामध्ये आपण उत्तराई होऊ शकत नाही. तसं माता पिता देवगुरु त्यांच्या उपकारामध्ये आपण उत्तराई होऊ शकत नाही. संतांच्या उपकारातून उत्तराई होऊ शकत नाही. केले उपकार सांगू मी अभय अक्षय दान तुम्हाला मला दिलेलंय. कळलं आपल्याला. या संतांच्या जीवनामध्ये संत आपल्या जीवनामध्ये आले, त्यांच्या उपकारातून आपण उत्तराई होऊ शकत नाही. आई वडील आपल्या जीवनामध्ये आले, यांचे उपकार काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. देविता हा पाय जीव थोडा विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात अवतार तुम्हा धराव्या कारण उद्धराया जन जडजीवा. तुमची कीर्ती आम्ही किती वर्णन करावी. संतांची कीर्ती वर्णन करावी. आज किती अध्याय त्याच्यामध्ये 57 अध्याय तुम्ही श्रवण केले. प्रत्येक संतांचा महिमा वर्णन केलेला आहे. प्रत्येक संतांचा महिमामध्ये वर्णन केलेला आहे. आपण श्रवण केला बरोबर आहे. संतांच्या जीवनामध्ये संघर्ष सुद्धा आला. सुखाकडे त्यांनी कधी पाहिलं नाही. आपण प्रत्येक समाज या मृत्यूलोकामध्ये जगत असताना आपण फक्त सुखाकडे बघत असतो, परंतु संतांच्या जीवनामध्ये दुःख भरलं. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःख भरलेलं आहे. दुःख भरलेलं होतं, तरी त्यावेळी जगद्गुरु तुकोबार भगवान परमात्म्याला आवडून ठोकली. विठू तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे ताज, नाही दुसऱ्याचे ताज, नाही दुसऱ्याचे ताज. विठू तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे ताज, नाही कोणाशीच मला गरज पडली नाही. बाप मिळा न कळता गेली संसाराची चिंता. पोर मेला माझं देखता, आई मेली, बाप मेला, मुलगा गेला, पत्नी गेली, तरी म्हणता विठू तुझे माझे राज्य. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि आम्ही मी नेहमी सांगतो देह जावो 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 त्याची गडी पाय हरीचे
पाय हरीचे न सोडी देह जाओ 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 त्याची गडी असा परमात्मा केला तर भगवान परमात्मा तुम्हाला एकरूप करून घेतल्याशिवाय राहणार नाही. देह जाऊ अथवा राहो पांडुरंग दिवड राहो अशी भक्ती करायला पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा त्याच्याशिवाय अनेक नो हे माझे मना ओका पंडित शहाणा नाम रूपे चढले चित्त त्याचा दास मी अंकित. अशी भक्ती तुमच्या आमच्यातून घडली पाहिजे. भक्ती है पौर्णिमा रोज तो चंद्रमा आनंद सिंधू प्रेमा भरते आले. घडती का भक्ती आपल्याकडनं अशी भक्ती जीवनामध्ये कशी घडली पाहिजे पौर्णिमा सारखी घडली पाहिजे. कशी घडते पौर्णिमा रोज जीवनामध्ये कसा घडतो चंद्रमा चंद्र कसा असतो शीतल आणि पौर्णिमेचं चांदणा कसा असतो टपोर. अशी जीवनामध्ये भक्ती तुमच्या आमच्यामध्ये घडली. आनंद सिंधू प्रेमा भरते आणि मग त्या आनंदाला पारावार मिळाला नाही. जगद्गुरु तुकोबाला म्हणतात की आमच्या जीवनामध्ये संत आले आमचा उद्धार झाला आमच्या कुळाचा उद्धार झाला म्हणून तुम्ही काय करा संतांना शरण जा. संतांची कीर्ती किती मानावी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करता. संत माये बाप कृपा पहिल्या चरणामध्ये म्हणतात की मी काय कीर्तिवान बघा संत महात्मे तुकोबाराचा अधिकार एवढा मोठा असून सुद्धा तुकोबारा मी काय कीर्तिवान मी काय पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धाया कारण संतांचा महिमा मी काय वर्णन करू. कोण म्हणतात तुकोबारा आहे. काय वर्णू आता नपुरे ही वाणी काय वर्णू आता नपुरे ही मोठे संत तुम्हा आम्हाला आज प्राप्त झाले या जीवनामध्ये. आपण जर या उद्योगामध्ये जन्माला आलो नसतो आपण या जीवनामध्ये जर आपण आलो नसतो माणसाच्या जन्मामध्ये जर जन्माला आलो नसतो हे आपल्याला
की मी कोण आहे, संत कोण आहेत, देव कोण आहेत कळालं नसतं. आणि ज्यांना कळालं ते बाकी येते. कारण ज्यांना मिळालं त्यांना कळालं, ज्यांना कळालं त्यांना मिळालं. कोण ते? संत. संत. ज्यांना मिळालं नाही, ज्यांना कळालं नाही असे कोण? पशु पक्षी. ज्यांना कळालं परंतु मिळालं नाही असे स्वर्गातले इंद्रादी देव. आणि आपल्याला जर मिळून सुद्धा जर कळालं नाही ना, काय भेटलं? शरीर. या मृत्यूलोकामध्ये जर तुम्हाला शरीर भेटलं आणि जर संत जर कळाले नाही, देव जर कळाला नाही, धर्म जर कळाला नाही, भक्ती जर कळाली नाही, भाव जर कळाला नाही, तर उपयोग. जन्म येऊन काय केले तुला मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले तुला मुद्दल गमाविले. काय केलं? जन्म येऊन काय केले तुवा मुद्दल गमविले. दिलेले 1000 रुपये जर मी बँकेत ठेवले आणि जर ते लगेच काढले, व्याज भेटेल का आपल्याला? नाही भेटणार. मग जेवढा वर्ष मला आयुष्य भेटलाय तो जर मी सार्थकी नाही लावला तर उपयोग आहे का विचारणारा तुमच्याकडे. म्हणून आपला हा शरीर सार्थकी लागलं पाहिजे. म्हणून संतांचा अवतार या जीवाचा उद्धार करण्याकरता आहे. संतांचा अवतार या जीवाचा उद्धार करण्याकरता आहे. देवाचा अवतार आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी. मग आपला अवतार नाही. आपल्याला कळलं पाहिजे आपण कोण आहे, संत कोण आहे, देव कोण आहे, मी कोण आहे. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची एक. मी तुहा विचार विवेकी शोधावा. गोविंद माधव याच देही शोधतो आपण. सकाळी दररोज 7 वाजता घरातून बाहेर पडतो, 7 वाजता घरी येतो, जेवतो आणि झोपतो. पण मी कोण आहे, कशासाठी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आपण विचारत करत नाही. कशासाठी संतांचा अवतार आहे, माझा कशासाठी अवतार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये संत बाबाजी चैतन्यासारखे महात्मे आले. जर जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्या पायाने चालले ती माती भगवंताची विठ्ठल विठ्ठल म्हणते. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, चोकोबाईच्या हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. एक वेद बोलू शकतो पण आपण स्वतः मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू शकत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. आयुष्य जात आहे पण आपण भगवान परमात्म्याला विसरलोय. विसरले तया थोर जाणे आणि पचतील खाणे 84 असे संत तुमच्या जीवनामध्ये आले. प्रत्येक संतांचा महिमा आगाध आहे. चोखोबाराच्या जीवनामध्ये संत आले, तुकोबाराच्या जीवनामध्ये संत आले, निळोबाराच्या जीवनामध्ये संत आले, एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये संत आले. आणि आमच्या जीवनामध्ये नाही आले का? आपल्या या पंचकृषी मध्ये सावळाराम बाबा सारखे महात्मे आले, श्रीपाद बाबा सारखे महात्मे आले, वामन बाबा सारखे महात्मे आले, नाही आले. सोमासी बाबा सारखे महात्मे आले. ते जर आले नसते आम्हाला कळलं असता परमार्थ. सुखे तो घरा नारायण. भगवान परमात्मा संतांच्या चैतन्य स्वरूपामध्ये घरी चालत आले आणि ते तत्व तुम्हाला दिलं आणि तुम्हाला फक्त सांगायला सांगितलंय. अनुभवा. जाणीवे नेणीव भगवंती नाही. जाणायचंय. जाणल्या नेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही देव कोण आहे, मी कोण आहे. आपण देवाला बाहेर शोधतो. संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. एक संत दुसऱ्या संतांचा महिमा वर्णन करतो. कोण? तुकोबार आहे. करतो की नाही? बरं ठीक आहे. आपण देवाच्या मागे लागलो. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये देव आले. हातातून काय खायचे? नैवेद्य. दूध प्यायचे.
तरी पण त्यांना गुरु करावा लागला ना, संतांना शरण जावं लागलं ना. माझ्या निरोपराने साक्षात भगवान परमात्मा भेटायला आले. 42 दिवानुष्ठान देव करून बसले होते. देव आले, अरे याने 42 दिवस उपवास धरलाय, जर मी गेलो तर हा गेला तर मला लोक नावं ठेवतील. साक्षात देव आला. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रातिल्यावा तुनियाला स्वीकार. निळा म्हणे मी न ओळखाची देवा, तू कयाचा धावा करीत असो. मी कशावर बोलतो आता? आपण देवाच्या मागे लागलो. माय बाप तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. संततेची देव निमित्त त्या फक्त प्रतिमा आहे. संतांना शरण जा. संत म्हणजेच देव आहे, देव म्हणजे संत आहे. देव म्हणतो संत माझे गुरु. कोण बोलतो? देव. संत माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला. संत म्हणतात हे तत्व मी संत. देव म्हणतोय संत हे तत्व मी संतांना दिलं. संतांनी प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन दिलं. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. ऐताला घर पोचुनी, ऐताला घर पोचुनी. आम्ही म्हणतो देवना लगे, देवना लगे, देवना लगे, देवना लगे. फुकट भेटलं तरी नको. कळलं का? परमार्थ खूप सोपा आहे. तुका म्हणे सोपे हाय सर्वाहुनी, कठीण करून आपण ठेवला. कठीण मला काय जमणार नाही. मी काय टोपी घालणार नाही आणि मी काय धोतर लावणार नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ नाही, वेळ नाही. परमार्थ जसा असेल तसा करा, जमेल तसं करा. थोडासा वेळ द्या ना देव, थोडासा वेळ द्या. 21,700 वेळा आपला श्वास चालू आहे. फक्त लक्ष ठेवायचं आहे. लक्ष लावून अंतरी, अंतरी लक्ष लावायचं. ए नरा आत बघ जरा, नव्हे ही माया बुद्धी दर्पण आत्मरवेची छाया. आत बघा, आपण बाहेर बघतो. परमार्थ अंतरंगाचा आहे, प्रपंच बाहेरंगाचा आहे. आणि आपण देव म्हणे भजा आत्मदेव. आम्ही बसतो त्या दगडाला, दगडाला हळद लावली का कोण झाला? खंडोबा. शेंदूर लावला झाला हनुमंतराया. शेतावर सवय आपल्याला लावायची नाही काय? भजा आत्मदेव सांगितलाय. सेंद्रिय देवते कोण पूजते भूते ठेते. काही लावा झाला देव. अरे घरात एकच दगडाच्या देवाची मूर्ती होती. मला मूर्ती भेटत कधी कधी घरात तिथे का पूजा चालू, भरपूर मूर्ती आहेत घरात. लावा अगरबत्ती, त्या दगडाला बसतो आपण. पण आतमध्ये भगवान परमात्मा नटलाय ना. देवा नाही रूप देवा नाही, जने म्हणे स्वरूपासी. आता बळ नाही त्यासी, जने म्हणे स्वरूपासी. हात नाही पाय नासी, जने म्हणे स्वरूप. जनाबाई म्हणते देवाला हात नाही पाय नाही. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया.
नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझे रघुराया रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, मग कसं ओळखायचं देव? सोपं सांगितलं. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा कर त्याशी अनुरेणू थोकडा तुका आकाश एवढा एक राही के हजार हिस्से उसमें भी मेरा अल्लाह बसे सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वात्मक सर्वादेही करिता तू घातू नाही विश्वात्मक रूप पाही चैतन्य एक असा देव आहे आपल्या हृदयामध्ये. हे शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे. तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये चैतन्य आहे, तो नाश पावणारा नाहीये. आत्मा म्हणजे भगवंत आहे आणि ते चैतन्य त्याचा नाश होत नाही. सर्वात्मक सर्वादेही प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा आत्मा म्हणजेच भगवंत आहे. करिता तू घातू नाही, किती त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याचा घात होणार नाही. पाण्याने बुडणार नाही, वाऱ्याने उडून जाणार नाही, जाळल्याने जळणार नाही. नैनी शस्त्राने नैनी दहती पावकः न पैते पिन शोषयति मारुतः असा भगवान परमात्मा म्हणजे आत्मस्वरूप आहे. हे शरीर आहे. आपलं आयुष्य संपलं तर आपण फक्त शरीर सोडतो. कुठे सोडतो? जिथे घेतात तर सोडतो. हे शरीर पंचतत्वाचं आहे, पंचतत्वात विलीन होणार आहे आणि मग आपण आत्मतत्वामध्येच आहोत. आत्मतत्वामध्ये विलीन होतो मायबा. मग संतांचा अवतार या मृत्यूलोकामध्ये कशासाठी झाला? हा समाज कुठेतरी वाम मार्गाला चाललाय, जाऊ नये. यांना धर्म कळावं, यांना संस्कृती कळावी, यांना कुळ कळावं, नाम कळावं, संत कळावे, देव कळण्यासाठी त्याच्यासाठी अवतार आहे. तो कोण आहे? दुसऱ्या चरणात म्हणतात अवतार तुम्हा अवतार घेतला म्हणजे कारण आहे. देवाने अवतार घेतला म्हणजे कारण आहे. आपण अवतार घेतला म्हणजे कारण नाही का? कारण आहे, कारण आहे. देवा धरी अवतार. आपण देवाच्या बरोबर आतापासून नाही होत, काहीतरी कारण आहे. आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. जेव्हा ते ब्रह्मागत होते तेव्हा आपण ऋषी म्हणून जन्माला आलो होतो. आपण आताचे नाही होत, माणसं जन्माला आलो म्हणून. आपण पूर्वीपासूनच आहोत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जो व्यक्ती थोड्या वेळापुरता जरी संगतीमध्ये आला ना, काहीतरी कारण आहे. अनंत जन्माचं आपला काहीतरी असेल तेव्हा आपण एकमेकांच्या सानिध्यामध्ये येतो. तसं कोणी येत नाहीये. जेव्हा ते ब्रह्मागत होते तेव्हा आपण ऋषीमुनी होतो.
जेव्हा रामप्रभू म्हणून जन्माला आले तेव्हा आपण वानर होतो. जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणून ते जन्माला आले तेव्हा आपण कोण होतो? गवळी होतो. आणि त्या पांडुरंग परमात्मा विठ्ठलावरती उपाय आणि आपण आज कोण आहोत? वारकरी आहोत. मायबाप लक्षात घ्या. म्हणून या जीवनामध्ये हे परमार्थ आपल्या घडतोय. हा अभंग जनाबाईचा आहे ना बाबा? जनाबाईचा अभंग आहे का? जनाबाईचा अभंग आहे ना? कोणाचा आहे अभंग? देवा धरती अवतार आम्ही तुमच्या बरोबर. युट्यूबला सर्च मारा. आम्ही तुमच्या बरोबर. काय सांगायचं? संतांचा अवतार करण्यासाठी आहे. देवाचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी. मग आपला अवतार सुद्धा कशासाठी आहे? आपला अवतार सुद्धा धर्म संस्थापनेसाठी आहे. धर्माचं रक्षण करण्याकरता आपला अवतार आहे. आणि आपला अवतार कुळाचा उद्धार करण्याकरता आहे. जन्म भेटलाय फुकट लावायचं नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाणी मेला. कशासाठी तुम्हाला आम्हाला मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय? देव दिला देव भजन गोमटा. संस्कृती टिकून राहावी. आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं. आमच्या कुळाचा उद्धार व्हावा. आमच्या कुळामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण आलं पाहिजे. आमच्या या कुळामध्ये वैष्णव भरले पाहिजेत. तर तुम्हाला काय करायला लागेल? तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करून सांगतो तुकोबाराय. वाढवया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत जीवनामध्ये आल्यानंतर काय होतं? एक म्हणजे कुळाचा उद्धार होतो. दुसरं म्हणजे धर्म टिकून राहतो. आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य बरं, प्रत्येकाचं संस्कृती टिकली पाहिजे. भाव प्रत्येकाच्या ठिकाणी भाव प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये असणारा भाव जिव्हाळा प्रेम टिकलं पाहिजे. आपलाच भाव जिव्हाळा एकमेकाबद्दलचा द्वेष असेल तर नाही टिकणार. धर्म नाही टिकणार. त्याच्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल ना. जसं तुमच्या गावात सप्ताह येतो, तुम्ही एकत्र येता तेव्हा एवढं मोठं कार्य घडतं. तसं ते करतो आपण. पण धर्म सुद्धा आपल्याला टिकला पाहिजे. त्याच्यासाठी प्रेम पाहिजे, एकात्मता पाहिजे, सगळेजण एकत्र आलं पाहिजे. तेव्हा संस्कृती टिकेल. काय संस्कृती? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्यदेव भव, आतिदेव भव यांचा मान सन्मान केला पाहिजे.
प्रत्येक सणाला प्रत्येक कार्य झालं पाहिजे, हे संस्कृती आपली त्या मुलांना सांगितली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. वाढावया सुख, भक्ती भरली पाहिजे प्रत्येकाच्या जीवनात. प्रत्येक जण देवाची भक्ती करतो, पण आपल्याला पटेल अशी भक्ती करतो. मी अशीच भक्ती करणार. आपण भक्ती करतो, ब्राह्मण भजन पाठे आवडे देवाचे ऐकतो प्रकार सगळ्यांना पाठे उघडून पिले, पण परिवर्तनच नाही. आपण आपल्याला आवडेल असा परमार्थ करतो, आवडेल अशी देवाची भक्ती करतो. सकाळी उठून 2 अगरबत्त्या लावतो, रात्री 2 अगरबत्त्या. प्रत्येक जण देवाची पूजा करतो, नाही म्हणची सोयच नाही. ती तर वर पंगाची भक्ती हो. म्हणी नाही बावाने देवा मला पाव, देवाशाने पावाच नाही रे. देव बाजारचा भाजी, देव का बाजारचा भाजीपाला आहे का? देवाने सृष्टी घडवली, नाम तुम्हारा तारनहार, कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना कितनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. असा देव सुंदर आहे, ज्याची सुंदर अशी सृष्टी घडवली. पण आपल्याला कशी घडवले? मला सावला बनवला, पातळ बनवला, कोणाला ठेंगा बनवला, कोणाला जाडा बनवला, कोणाला काळा बनवला, कोणाला गोरा बनवला. एकसारखे बनवले असते तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पाट्या द्यायला लागल्या असत्या. MH05, MH65 तेव्हा ओळखलं असतं ना. भगवान परमात्मा एवढं नटवलेलं आहे, सृष्टीची निर्मिती केलेली आहे. मग त्या भगवंत परमात्म्याला आपण ओळखायला नको का? देव कसा आहे, आपण कोण आहोत? मी तो वासुदेव तत्वता कलो येला विचारित. मी तो वासुदेव तो तत्वत आहे. मी हम परमात्मे सोहम स्वरूप माझं नाव आहे. हे शरीर नाचक पुसके देहाचे 4 प्रकार प्रकट. सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह, महाकारण देह. हे आहे नश्वर शरीर, ते जाणार आहे. देह जाणार त्यासी काळोबा खाणार. देह जाणार त्यासी काळोबा खाणार. ठीक आहे, जाऊ नंतर सांगतेला, जाऊ नंतर टाइम भेटेल तेव्हा कीर्तनाला, नाही तर जेवायला जाऊ. कशाला कीर्तनाला जायचंय भाऊ? ज्यांच्या नशिबात आहे त्यांनाच मिळतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. तेव्हाच ते भजन घडतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. पूर्वे जन्मी आम्ही काय असेल पुण्य आहे, अनंत जन्माची पुण्य असते माय बाप. पूर्वजन्माची पुण्य आहे, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी. किती 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 पुरावे सांगायचे, पण आम्हाला कळतं पण वळत नाही. कळे ते ना कळे, वळे ते ना वळे. गुरु विना, गुरु महत्वाच्या जीवनामध्ये. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. काय करतो गुरु? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. काय करतो गुरु? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मग. निज वस्तू म्हणजे मी देव आहे, मी वासुदेव तत्वत आहे. शरीर तर आज काय हा तो जाणार आहे, आणि हा भगवान परमात्मा म्हणजे याच्या हृदयामध्ये वास करतो. तू देव आहेस, तू देव आहेस. तुका मने सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती आहेत, त्या भगवंता स्वरूप आहेत. तुम्हाला आम्हाला असं वाटतंय की आमच्या जीवनामध्ये सुख यावं. सुखवच एकेटाई बहुपाई संतांची. वाढावया सुख, सुखामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल तुम्हाला. मला आमच्या धर्माचा वाढ व्हावी, कुणाचा उद्धार करावा. थोडं सांगतो, कीर्तन आठवण घेतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये 2 ते 3 वेळा मी सांगितलं कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये वचन दिलेलं आहे, म्हणून त्यांची परंपरागत वैष्णव भक्त व्हावा, जन्माला यावा, हे घडत आहे. आपण घडवतो आपल्या वंशामध्ये. माझ्या वडिलांची गुणाशी ग देवा, तुझी चरण सेवाच सारावया. 8व्या पिढीमध्ये विश्वंभर बाबा म्हणून जन्माला आले. त्यांनी त्या विश्वंभर बाबांना बाबा पांडुरंग परमात्म्याचा अनुग्रह आहे, आणि पांडुरंग परमात्म्याचा अनुग्रह आहे, आणि त्यांनी पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. सांगितलं विश्वंभरा तुम्हाला काय पाहिजे, वर मागा. विश्वंभर बाबाने वर मागितला की आमच्या कुळामध्ये परंपरागत वैष्णव भक्त जन्माला यावा. धन्य हरी भक्त जन्मालाच्या वंशी, सकळ कुळासी तारावया. पातती वाट स्वर्गीचे पूर्वज. बघा आता
हा प्रमाण तुकोबारायांचा माझ्या घरचा नाही. काय म्हणतात सोपं सांगितलंय, धन्य हरिभक्त जन्माला जा. कोण धन्य आहेत? ज्यांच्या घरात ज्यांच्या कुळात हरिभक्त वैष्णव जन्माला आला ना, त्यांच्या कुळाचा उद्धार तर होईलच होईल. पण इथून गेलेले जे पूर्वज आहेत ना, पाहत ती वाट स्वर्गीचे पूर्वज, ते रोज वाट पाहतात. हो आपण म्हणतो ना आपल्या घराला पितृदोष लागला, उगाच लागत नाही तो, कारण त्यांची इच्छा अपूर्ण असते, आपण ती पूर्ण करत नाही. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ. हरिपाठ म्हणतो, हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय, पवित्राची होय म्हणतो हरिपाठ, पण जीवनामध्ये कधी उतरणार? अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे. का संतांचा अवतार आहे मृत्यू लोकांमध्ये? ज्ञानोबरांनी का मागावं? ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये किती हाल आले, किती सहन केलं त्यांनी या जगासाठी. आपण अपकारी आहोत आणि संत उपकारी आहेत. आता विश्वात्मके देवे येणे मागेत न दोषावे, पसा भरून मागितला आपल्यासाठी. फळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वडो. संत उपकारी आणि आपण बाबा अपकारीच आहोत. माझे सगळे आम्ही फक्त स्वार्थासाठी प्रपंच करतो आणि परमार्थही स्वार्थासाठीच करतो. मला कसं भेटल, आता काय पाहिजे ते त्यालाच माहित. हा धर्म मंडप कशासाठी आहे? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जण जीव. या संतांचा अवतार मध्ये झाला जड जीवाचा उद्धार करण्याकरता. म्हणून त्या संतांचं एकदा आपण भजन करू, देवाचं नामस्मरण करू. तुका भले गुण चंदनाचे अंगी, तुका भले गुण चंदनाचे अंगी, तुका भले गुण चंदनाचे अंगी, तुका भले गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी संत जन, कैसे तुम्ही जगी संत जन, संत जन.
स्वरूपाने जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला पटवून देतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. कसे संत तुमच्या जीवनामध्ये जर संत जर आले, चंदनाचा सुगंध कसा आहे, 1 किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला कळतं की इथे चंदनाचं लाकूड आहे. तसं संत जर जीवनामध्ये आले तर तुमच्या जीवनामध्ये सुगंध चंदनासारखा दरवळत नाही मायबाप. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत असावेत आणि नसतील तर संत करून घ्या. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून आधी आधी सांगितलं 2 वेळा, आधी 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 संत. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली किंवा सत्य गुरु राये कृपा माझे केली. जीवनामध्ये संत खूप महत्वाचे. संत संत म्हणजे ज्याचा अंत नाही त्या संत. संत जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. कारण संत काय करतात, माणसाला दाखवून देतात बाबा तू एक माणूस नसून तू देव आहेस. संत काय करतात, जीव आणि शिव, आपल्या ठिकाणचा जीव पण आहे म्हणून मी बोलतोय, शिव पण आहे म्हणून मी बोलतोय. जीव आणि शिव ऐक्य करतं. मग ते नाहीये का तुमच्या ठिकाणी आहे ना, फक्त थोडी पाण्यावरती शेवाळ आलेली आहे, ती फक्त बाजूला साफ करायची आहे. मग ते पाणी कसे शुद्ध. तसं जीवनामध्ये संत आहेत तरच महत्व आहे, अन्यथा महत्व नाही. मायबाप खूप बोलण्यासारखं खूप आहे. कीर्तन 5 मिनिटात संपवतो. प्रत्येकाने असा विचार करायचा की माझ्या जीवनामध्ये संत आले पाहिजे, मी एक भक्त असलो पाहिजे. आज हा भक्ती विजय ग्रंथ जो आपण विश्रावण केला, भक्ती अधिक विजय, म्हणजे भक्ती जर श्रवण केली, भक्ती जर आपली चांगली घडली तर विजय कशाचा होणार. विजय असा होणार की आपल्या शरीरामध्ये असलेले षड विकारावर आपण मात करू शकतो आणि आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भक्ती विजय. भक्तीत विजय म्हणजे काय की आपण देवाला देव कळणार. अरे संतांच्या जीवनामध्ये अनुभव आले देवाचे, आपल्या जीवनामध्ये सुख येणार. म्हणून आपले भाव आणि आपली भक्ती कशी घडली तर भक्ती विजय ग्रंथ सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. मायबाप म्हणून भक्ती विजय ग्रंथ श्रावणापुरता नाही, प्रत्येक ग्रंथ दररोज 5-5 ओव्या प्रत्येकाने पठण करायच्या. वाचता येत नसेल तर समोरच्याला वाचायला सांगायच्या, आपण श्रवण करायच्या. 4 शब्द देवाचे फुकट घालवायचे ना प्रत्येक वेळ. जसं तसा परमार्थ करत बसायचा. आणि तुम्हाला आम्हाला असं वाटतं मला कीर्तनाला जायला नाही जमलं, हरकत नाही, पण घरात तर वाचा. आम्ही फक्त आयुष्य फुकट घालवतोय मायबाप. आम्ही येऊन फक्त उद्देश करणार, पण आपली आपण करा सोडावन संसार बंधन तोडावे की आपण आपली सोडून द्यायची. मी इथे कीर्तनाला आलो त्याचं पुण्य फक्त माझ्या वाट्याला जमा होणार आहे. तुम्ही इथे कीर्तनाला आलेला आहे त्याचं पुण्य फक्त तुमच्या वाट्याला आहे, कोणी कोणाचं नाही आहे. सगळ्यांना ज्ञात आहे. प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकार तुम्हाला मला उद्देश करतो, आम्ही श्रवण करतो. कीर्तन संपलं, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, संपलं नाही. जशी एखादा बैल आपण चारा टाकल्यानंतर गोठ्यामध्ये, आपण शेतकरी आहोत ना, तर चारा खाल्यानंतर काय करतो, रवंत करतो. म्हणजे काय करतो, तोंड हलून दाखवू का. तसं तुम्हाला मला इथून कीर्तनकार महाराजाच्या घरी जाणार, तुम्ही जेवण करून तुम्ही तुमच्या घरी जाणार. पण महाराजांनी काय सांगितलं, एक तरी शब्दाचं चिंतन करा. चिंतन चिंतन चिरकाल टिकणारं तत्व तुमच्या आमच्यामध्ये आहे. तन म्हणजे शरीर, तन म्हणजे काया, हे चिरकाल, हे अनादी काळाचं तत्व तुमच्या आमच्या उभ्या आहे. जरा टेन्शन मध्ये या तुम्ही. चिंतन सांगितलंय, चैतन्य सांगितलंय. अरे चैतन्य आहे म्हणून मी बोलतोय, तुम्ही ते श्रवण करताय ते म्हणजे भगवान परमात्माचं सगळं आहे. बोलवणारा म्या बोलविला, वेदू बोले म्या चालविला, सगळ्यांना माहिती आहे. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बले ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. मजस्वी झाले प्यामयना केले, ऐसे देणे जाणे तळे तो सुरला गाम. सगळं करता करविता भगवान परमात्मा आहे. मी काहीच केलं नाही, मी कीर्तन केलं नाही, करणारा तो आहे. मी पेटी वाजवली नाही, वाजवणारा तो आहे. मी मृदुंग वाजवले नाही, तो आहे. मी कीर्तन श्रवण केलं नाही, त्यांनी केलं. सगळं घडवणारा, चालवणारा, बोलवणारा तो जगी आहे. म्हणून त्या संतांचं भजन करायचं. म्हणून एकदा माझ्या ज्या संत महात्म्याने आपला जीवाचा कुळाचा उद्धार केला त्या संत महात्म्याचं आपण एकदा भजन करू. ज्ञानेश्वर भारत
शक्तिवानू होतावर तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड जीवा. संतांना का विसरायचं नाही, कारण संत तुमच्या आमच्या जीवनात आले नसते, तुम्हाला हे तत्व आपल्यापर्यंत पोहोचले नसतं, आपल्याला भेटलं नसतं. संतांना का विसरायचं नाही, तर ज्ञान देव रचिला पाया तुका झाला सी कलस नामा म्हणे तायाचा किंकर तेने केला हा जनार्दन एकनाथ काम दिला. म्हणून संत कृपा झाली इमारत इथं आलीच आली, पण ही पण इमारत फळाला आली पाहिजे, म्हणून संतांना विसरायचं नाही. बाप संत खूप जीवनामध्ये आपले जर आले नसते, हे तत्व कळलं नसतं, नामदेव म्हणजे काय कळलं नसतं, नाम हाच देव आहे, ज्ञान हाच देव आहे हे कळलं नसतं. म्हणून संतांना विसरू नका. आता तर सांगण्यासाठी वेळ नाही, कीर्तन संपायच्या बेतात आलं. हे माझं वाघ पुष्प भक्ती विजय ग्रंथ ज्या संत नाही लिहिलं त्या संतांची शरणी अर्पण करतो. सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सावळाराम बाबा, सद्गुरू वामन बाबा असतील, सद्गुरू सोमासे बाबा असतील, सद्गुरू अप्पा महाराज असतील, सद्गुरू भोटे बाबा असतील, यांच्या चरणी मी अर्पण करतो. कीर्तन नाही ठरलं नव्हतं, सगळ्यांना माहित आहे, पण चला बाबा आले देवाजीच्या मला शेवटी त्याची इच्छा आहे. आम्ही पण ठरवून आलो नव्हतो कुठली मूवी घ्यायची आणि कुठला अभंग घ्यायचा, शेवटी त्याची इच्छा. पेटी मास्तर भेटले, मृदुंगाचार्य हल्ले, त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद. गोड वाजवलं, सुरुवातीला टेन्शन, लाईट गेली, करायचं काय, आपण कीर्तन जोरात केलं, स्वर वार्तच लावला होता, टेन्शन नसतं आपलं, काही टेन्शन नाही. असो, माझ्या बरोबर आले आमचे गायनाचार्य सुनील महाराज आहेत, त्यांचा आभार. आमचे नारायण महाराजांना फोन केला, ते मराठी पाड्याला शिवमन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला गेले होते, म्हटलं या, पण आले. तेव्हा त्याला फोन केला, तेव्हा प्रवचन सांगितलं, नंतर फोन केला कीर्तन, मग आले धावत. धन्यवाद. गणेश महाराज पागड्याचे आमचे जे उपस्थित आहेत, आमचे रुपेश महाराज, कुठेही कीर्तन असो माझं, कुठे पा रत्नागिरी पर्यंत आमचे रुपेश भाऊ आले होते, जुन्नरला आमचे महाराज आले होते, भरपूर ठिकाणी कार्यक्रम. ठीक आहे, तुमचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद असंच घडो. फक्त मी नेहमी माझ्या कीर्तनातून सांगतो, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नव जो नारायण कीर्तनकार महाराज झाल्यानंतर मी कीर्तनकार झालो. ऑल टाईट, आम्हाला काही येत नाही, आम्ही मोठी तत्वज्ञान नाहीये, पण जो भगवान परमात्माचा जो निरोप आहे ना, हा फक्त तुम्हाला वाटायला आलो. तुका म्हणे आम्हा गाडी निरोप मार्ग हा सोपा सुखरूप हा सोपा परमार्थ आहे. तुका म्हणे त्या अनुभवाप्रमाणे शब्दाच्या गौरवाचा म्हणा, इथे फक्त अनुभव सांगावं. अनुभव या समाजाला जसं जमेल ना, तसं समजेल ना, उमजेल ना, असं सांगावं, पटलं पाहिजे असं सांगावं. प्रत्येक कीर्तन जर आई सांगतो, बाप सांगतो, सांगू नये असं माझं मुळीच म्हणणे नाही. कविता म्हणतो, अरे पण संतांना आई पटवून द्यावी, बाप पटवून द्यावा, संत पटवून द्यावा, देव पटवून द्यावा, राजा पटवून द्यावा, हे कळलं पाहिजे आजच्या पिढीला. माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू, धन्य धन्य ते शरीर नर नो है तो ईश्वर. हे चार लोक जर कळले ना, तो माणूस नाही, तो ईश्वर आहे, ईश्वर. हे लक्षात घ्या मायबाप, किती बोल तरी कमीच आहे. असो, ज्यांनी मला चांगले साथ दिले, आमचे पेटी बाबा, पेटी मास्तर, आमचे संभाजी मामा, सुंदर असे आमचे महाराज बसलेले आहेत, सखाराम बाबा आहेत, आमचे कातोड मामा आहेत, आमच्या गावडीवरनं आमचे वासुदेव दादा आलेले आहेत, आमचे सुरेश महाराज खाणे इथे उपस्थित आहेत. सर्वांचं धन्यवाद. कीर्तनाम धर्ममंडपामध्ये बसलेले सर्व तुम्ही तुका म्हणे सांगू किती या भगवंताच्या मूर्ती बाहेर बसलेले सगळ्यांचे आभार. आमचे विनेकरी बाबा, आमचे चोपदार बाबा आमच्या बरोबर नेहमी असतात. जर श्रोते नसतं तर आम्ही कीर्तन कोणाला सांगितलं असतं. आमचे बाबा सांगायचे, तुम्ही सोन्याहून पिवळे, तू सांगणारा गैरहजर आहे, पण मी कीर्तनकार एवढा मोठा नाही, नवीन कीर्तनकार, नेहमी तुमच्या परिचयात का, पण मला विनोद करता येत नाही, मला हसवता येत नाही, आणि कीर्तनामध्ये हसवू नये, विनोद करू नये असं मी नाही सांगत. जेणेकरून मूर्ती अंतर ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा या संतांच्या घरची. आम्हाला हसवणारा महाराज आवडतो, आम्हाला विनोद करणारा महाराज आवडतो, मला हसवता येत नाही. पण मी तुम्हाला नामदेव नक्कीच सांगेल, मी तुम्हाला ज्ञानदेव नक्कीच सांगेल, मी तुम्हाला धर्म नक्कीच सांगेल, मी तुम्हाला संत सांगेल, देव सांगेल,
आणि तुम्ही कोण आहात ना त्या स्वरूपाची ओळख करून सुद्धा देईल. एवढं नक्की सांगेल संतांच्या कृपा आशीर्वादाने. असो बोलण्याच्या उगामध्ये जर मला काही चुकलं असेल मला क्षमा करा. जोपर्यंत आयुष्य आहे ना, कोणाला माहित नाही आपलं आयुष्य किती आहे, पण जो आयुष्य दिले ना सत्कर्मी लावा, दान धर्म करा, वाया करा, नाही जमलं तर घरातून केलं तरी चालेल, परंतु भजन अखंड मुखार्थ नामस्मरण चालू ठेवा. मायबाप चांगलं कार्य करा, कोणाचाही तिल मात्र सुद्धा वाईट मनामध्ये चितू नका. मायबाप एकासाठी जर आपण खड्डा खोदला ना, आपल्यासाठी खड्डा रेडी आहे. कर्म कोणाला चुकले नाहीये. कर्म दशरथ वियोग पावला, कर्मे राम वनवास गेला. सीतामाता राजाची मुलगी असून सुद्धा 14 वर्ष राम प्रभूच्या वनवासाला बरोबर जावं लागलं ना. दशरथाला 4 लेकरं असून सुद्धा पुत्रयोगाने मरण पावला. बरं ठीक आहे, माझे श्रीकृष्ण भगवान परमात्मा किती बळवान शक्तिशाली स्वाभिमान असून सुद्धा पायाला बाण लागला तरी कोण जवळ नव्हतं. किती सांगावं मायबाप सांगायचं एवढंच आहे. पूर्ण कीर्तनाचा सार एवढाच आहे. सार 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 नाम विठोबा तुझे सार. बस फक्त मुखात अखंड नामस्मरण. तुम्हाला स्वतः कळेल की मी देव आहे, मी भगवान परमात्मा स्वरूप आहे. असो हे माझं कीर्तन रूपी वाघ पुष्प भक्तिविजय ग्रंथाच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो, आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो, तुम्हा सर्व श्रोतांच्या चरणी अर्पण करतो, ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करतो, जगद्गुरु तुकोबराच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरू सावळाराम बाबा, सद्गुरू वामन बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि त्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय